सरकारनं पोलिसांच्या वतीनं चौकशा चालू केल्या की या मराठा आरक्षणाला गाड्या कोण पुरवायला लागले, खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करायला लागले, तर येऊन बघा खाण्यापिण्याची सोय कोण करायला लागले। ही जी लोक आमची मराठ्यांची उतरलेले आहेत, आमच्या हक्काचे, आम्ही कष्ट वर्षभर केल्यानंतर जे पिकलेलं धान्य त्यातनं आम्ही आमचं अन्न पिकवतोय, तो आम्ही त्यातलाच घास घेऊन आमची लोक मुंबईमध्ये गेलेले आहेत। त्यामुळे हे सरकारनं फापड पसारा न करता मराठ्यांच्या मूळ विषयाकडे जावं, बाकीच्या चौकशा बंद कराव्या, यासाठी आम्ही हे दाखवायसाठी। पण मुंबईमध्ये जिथे आंदोलन होते तिथे आंदोलन करताना जेवण करण्याची देखील परवानगी नाकारली नाही। हे फक्त आसमानी संकट नाही, तर हे सुलतानी संकट, ज्या पद्धतीनं म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्यावर हल्ले व्हायचे त्याच पद्धतीने ही पद्धत झालेली आहे। म्हणजे इथं आता मोगलाई आलेले आहे, म्हणजे हे सरकार जरी दाखवत असलं आपण हिंदूच आहे, आलेले हिंदू नाहीत काय, मराठे म्हणजे हिंदू नाहीत। आरक्षणाच्या वेळेला तुम्हाला मराठे तुम्हाला तिथं वाटायला लागलेत वेगळे कोणतरी, मताच्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला मराठ्यांचं हिंदू म्हणून तुम्ही स्वागत करणार, त्यावेळेला जेवणावळी घालताय। या भाजपवाल्यांनी किंवा ज्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांच्या वेळेला जेवण कुठनं घातलेले असतात त्याचा पण चौकशी करावी ना। हे सगळी सोंग करायला लागले कुठंतरी विषयाला बगल देण्यासाठी। त्यामुळे किती जरी वाटत असलं तरी ही धग गावागावापर्यंत पोहोचलेले आहे। एकदा सुरुवात झाली लोक घरातनं बाहेर पडायला तर ही सरकारचं विसर्जन व्हायला वेळ लागणार। नक्कीच। तर आपण पाहिलं कोल्हापुरातील ही सगळी दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये मराठा समाजानं